मी जेव्हा हा ओमॅड सुरू करेल तेव्हा माझी दिनचर्या काय असली पाहिजे. आणि आता असं समजून चालूया की हे ओमॅड करणारे थोडं बैठे काम करणारे, ऑफिसमध्ये जाणारे, IT कंपनीमध्ये काम करणारे अशा लोकांनाच करायचं आहे. असं उदाहरण देऊन तुम्ही समजावून सांगा की त्यांची दिनचर्या काय असली पाहिजे. नाही, याच्यामध्ये कसं आहे, आता माझी दिनचर्या कशी असते की मी तुम्हाला सांगितलं की मी जनरली आठवड्यातून 3 दिवस जिम करतो. जिममध्ये साधारणतः 10 ते 15,000 किलो वजन उचलतो. पाहिजे तर मी आज 1.5 तासापूर्वी मारलेला व्हिडिओ तुम्हाला देतो, तुम्ही त्याला टाका. 100 किलो उचललेला आहे. आत्ता मला तर मी तुम्हाला सांगितलं 23 ते 24 तास मला फास्टिंगमध्ये झालेलं आहे. दिनचर्या माझी कशी असते मी सांगतो. मी सकाळी उठल्यानंतर आहे ना, पहिली एक ब्लॅक कॉफी घेतो. ब्लॅक कॉफी घेतल्यानंतर मग मी काय करतो, जिमला जाणार नसेल तर मी काय करतो, वॉकला वगैरे जातो. वॉकला जाऊन आल्यानंतर परत साधारणतः 12च्या जवळपास एक कॉफी घेतो किंवा मग आपला साधा ग्रीन टी वगैरे घेतो. आणि दिवसातून मी 3 कॉफी घेतो. म्हणजे समजा जर वाटलं मला की आता 4 वाजता जेवायचे, 5 वाजता जेवायचे, जर मला भेटली 2:30ला तर मी 2:30ला एक कॉफी घेतो. कॉफीचा एकच ड्रॉबॅक असतो की कधी कधी कॉफीचे स्ट्रेन पडतात दातावर वगैरे, येतात स्ट्रेन. तर कॉफीचा बाकी दुसरा काय साईड इफेक्ट नाही. कॉफीविषयी तुम्ही जर कॉफीचं बुलेट प्रूफ डाएट म्हणून डेव एस्प्रेनचं पुस्तक आहे, त्याच्याविषयी त्यांनी कॉफीविषयी भरभरून लिहिलेलं आहे. कॉफीमध्ये काय चांगले हे आहेत. कॉफी वाईट कुठली, तर कॉफी दूध आणि साखरेची कॉफी वाईट. मग दुपारचं जे जेवण आहे त्या जेवणामध्ये काय होतं, बरेच लोकांना असं वाटतं की मी कमी जेवणार आहे, म्हणजे मला एकदाच जेवायचं, मग काय मिळेल ते खाऊन घ्या, असं नाही आहे. तुम्ही तुमच्या हिशोबानेच खा, एकदम जास्त खाऊ नका. आजच मला एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला होता, मग त्यांनी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मी म्हणलं साहेब एवढं खायची तुम्हाला गरज नाही आहे, तुम्ही लिमिटेडमध्ये खा, म्हणजे जास्त खायची गरज नाही. ओमॅडमध्ये तुम्हाला डेन्स न्यूट्रिशन पाहिजे असतं. पण डेन्स न्यूट्रिशन म्हणजे काय, तर तुम्हाला 6 बेसिक गोष्टी भेटल्या पाहिजे. त्यामधले कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट हे 3 झाले. चौथं जे आहे तुम्हाला पाणी आहे. 5वा जे आहे तुमचं फायबर आहे. आणि 6वं जे आहे तुमचं न्यूट्रिशन. न्यूट्रिशनच्या बाबतीत आपण मागच्या विषयी पण बोललेलं आहे. मी आताच लोकांना सांगितलं होतं की मी काय म्हणतो की 6 प्रकारच्या बिया पण मागच्या वेळेला आपण सांगितलेल्या आहेत. त्या 6 प्रकारच्या बियामध्ये तुमचे मिनरल्स हे मेजर मिनरल तुम्हाला मिळतात. त्याच्यामध्ये मेजर मिनरल मिळतात. आणि ज्या गोष्टी आता फॉर एक्झाम्पल मला लोक म्हणतात की साहेब कॅल्शियम घेण्याचं आम्ही इतक्या वर्ष घेत नाही. तुम्ही मला सांगा की जुन्या काळी लोक पान खायचे, पानाला काय लावायचे, चुना लावायचे. चुना म्हणजे काय, चुना म्हणजे कॅल्शियम आहे, बरोबर आहे. म्हणजे जुनी लोक न्यूट्रिशन घेत नव्हते असं आहे का, तर नाही. दुसरं तुम्ही बघा, जवसाची चटणी खाण्याची परंपरा गावामध्ये आहे. जवसाची चटणी खायची लोक, जवस म्हणजे आजकाल फ्लेक्सी म्हणजे आणि आता त्याला तो लोकांनी वेगळ्या अँगलने घेतलं. पण जुन्या काळी जवसाची चटणी घराघरात असायची. जुन्या काळात मी शेंगदाणे खातो भिजवलेले, कारण आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये शेंगदाणे भिजवलं तर त्यातले काही चुकीच्या पद्धत वापरली असेल तर ते निघू शकतं. एक फक्त मला सांगा की जेवणाचं ताट कसं असावं, की असं धरून चला बैठे काम करणारा गृहस्थ आहे, त्याचं एकदाच तुला जेवायचं तर जेवणाच्या ताटामध्ये काय काय, जेवणाच्या ताटामध्ये त्यांनी पहिले घेतलं पाहिजे थोडंसं फॅट घेतलं पाहिजे, जसं मी शेंगदाणे खोबरे सांगितले. 2 नंबरला त्यांनी सॅलड घेतलं पाहिजे. सॅलड इज अ सोर्स ऑफ द फायबर. सॅलडने घेतलं पाहिजे. परंतु मी तुम्हाला सांगितलं किती प्रयत्न केला तर मी गेले 2014 पासून म्हणजे आता 15 वर्षाला एका सॉफ्टवेअरवर डाएट मॉनिटर करायचं. ते जेनेटिकल बेस्ड सॉफ्टवेअर आहे. गेल्या महिन्यात त्याची कंपनी बंद पडली, मला माहित नाही. आता मी दुसरं सॉफ्टवेअर शोधतोय. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेला मी डाएट केला तर मला कधीही 15-20 ग्रॅमच्या वर कधी फायबरच भेटला नाही. आणि इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे ते म्हणतात 28 ते 31 ग्रॅम पाहिजे. वय वाढल्यानंतर 40 ग्रॅम पाहिजे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग फायबर नसेल तर मग काय करायचं, तर फायबर सप्लिमेंट घ्यावं लागतं. मी तुम्हाला सांगितलं ओट फायबर पावडर घ्या किंवा आपली मेथीचा दाणा असतो त्याचे फ्लेक्स आजकाल भेटतात, ते घ्या. फायबर तुम्हाला घ्यावा लागतो. म्हणजे तुमचं फॅट खाऊन झालं, सॅलड खाऊन झालं, फायबर खाऊन झाला, मग तुम्ही तुमचं रेग्युलर जेवण घ्या. रेग्युलर जेवणामध्ये तुमच्या पद्धतीनं केलेल्या भाजी, म्हणजे आपण कधी वांग्याची भाजी करतो, कशाची भाजी, जी काय नॉर्मल भाजी असेल, मेथीची भाजी सुद्धा फायबरच आहे, कोथिंबीरीच्या वड्या सुद्धा फायबरच आहे. जी कुठली भाजी तुम्ही करता, तांदूळची भाजी असेल, जी कुठली भाजी करता, कोबी असेल, जी कुठली भाजी असेल ते, नॉनव्हेजवाल्यांनी कुठली करायची असेल तर ती, कुणी अंड खात असेल तर आमलेट, हे रेग्युलर जेवण करायचं आहे. रेग्युलर जेवणामध्ये मी एवढंच सांगतो की भात, भाकरी, चपातीचं प्रमाण कमी ठेवा. कमी किती ठेवायचं, की समजा तुम्ही जर आज भाकरी समजा पुरी 2 खाताय तर आता 1 करा. पण ज्या माणसाची अगदी इन्सुलिनच घेतो आहे त्याला ती 1 भाकरी पण चालत नाही, मग त्यांनी कमी करायची. पण ज्या माणसाचं वय साधारणतः 40 आहे, 45 आहे, त्याला ती भाकरी होती. कारण तुमचं पॅनक्रियाचं एजिंग किती झालेलं आहे, पॅनक्रियाचं तुमचं एजिंग किती झालं, किती इन्सुलिन सिक्रेट करताय, त्याच्यावर ते डिपेंड आहे. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.